बऱ्याच जणांना ना एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असते. हो. म्हणजे जसं की आजकाल लॅक्टोज इंटॉलरन्स वाढतोय बऱ्याच IBS, जणांना. लॅक्टोज येस, इंटॉलरन्स. IBS आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पदार्थाची जर काही लोकांना तर गव्हाचं पीठ सुद्धा सहन नाही होत. ॲलर्जी 2 प्रकारची असते माधवी, हं. की एक तर काहींना पचनाचे विविध विकार होतात, तसं जुलाब वगैरे, अजीर्ण प्रचंड. आणि दुसरं काही विशिष्ट वस्तूंचं सेवन केल्यामुळे त्वचेवर सुद्धा ॲलर्जी होते. एक्झॅक्टली. की असे अनेक व्यक्ती आहेत आपल्या माहितीमध्ये आणि पेशंट्स पण आम्ही खूप बघतो, की त्यांना खूप प्रकारचं अन्न सहन होत नाही. असं निरीक्षण ॲलर्जीच्या बाबतीत म्हणता येईल, की काही ज्या वस्तूंची काही व्यक्तींना ॲलर्जी होते, त्या वस्तूंची इतरांना काय ॲलर्जी होत नाही. त्या वस्तू ह्या व्यक्तीला आधी सहन व्हायच्या. विशिष्ट वयानंतर आयुष्यात त्या असह्य व्हायला लागल्या. तर मग हा दोष त्या वस्तूचा नसून त्या व्यक्तीमध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत, प्रकृती जी बिघडलेली आहे, ओके. त्यामुळे हे घडत असतं. मग होमिओपॅथीच्या उपचाराने हे आतले दोष जेव्हा बरे होतात, तेव्हा त्या व्यक्तीला इतरांसारखं सगळं सहन व्हायला सुरुवात होते. की आपण आज पचन संस्थेच्या बाबतीत बोलतोय, पण ही ॲलर्जी सांगावीशी वाटते, की लिंबू कापला तरी शेकडोनी शिंका येणार आणि टोमॅटोकडे बघितलं तरी डोळे लाल होणार. बापरे. इतकी प्रचंड ॲलर्जी त्या व्यक्तीला म्हणजे ते होते. आंबट पदार्थांची ॲलर्जी हो, येस. म्हणजे तो वास सुद्धा त्यांना बापरे. इतकं हायपर सेन्सिटिव्ह त्या हां, पेशंट हां. होत्या. आणि वयस्कर असून सुद्धा आपल्या उपचाराने त्या सगळ्या ॲलर्जी त्यांच्या कायमच्या मिटल्या.